धर्मसाथी लाईव्ह न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। भारत विकास परिषदेच्या माध्यमातून दिनांक 1 मार्च रोजी भव्य असं जयपूर फूड कॅम्पचं आयोजन आपण केलेलं आहे। तर त्या संदर्भात कशी तयारी सुरू आहे आणि काय काय योजना पूर्णत्वाला गेलेल्या आहेत आपल्या? नमस्कार। भारत विकास परिषद जळगाव अर्थात संपर्क, सेवा, संस्कार, सहयोग आणि समर्पण या पंचसूत्रीवर काम करणारी संस्था, जी स्वस्थ, समर्थ आणि संस्कारित भारतासाठी काम करत असते आणि भारत विकास परिषदेची मुळातच जी स्थापना झाली ही चायना वॉरनंतर चायना युद्धात जायबंदी झालेल्या सैनिकांना मदत व्हावी या उद्देशातून स्थापन झालेली भारत विकास परिषद जळगाव शाखेच्या वतीने यंदा दिव्यांगांसाठी मोफत मॉड्युलर फूट, हँड आणि कॅलिपर याचं महाशिबिर दिनांक 1 मार्च रविवार रोजी केमिस्ट भवन जळगाव येथे आयोजित करण्यात आलेलं आहे। कॅम्प सुरू करायच्या दरम्यान आमच्या मनात 500 लोकांचं उद्दिष्ट होतं की 500 लोकांपर्यंत ही सेवा जायला पाहिजे। सांगायला आनंद होतोय की लोकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे 500 दिव्यांगांचं उद्दिष्ट पूर्ण झालेलं असून त्यापेक्षाही संख्या पलीकडे गेलेली आहे। पण कोणालाही हताश आणि निराश व्हायचं काही कारण नाही। जरी ही उद्दिष्ट संख्या पूर्ण झालेली असली तरी आपण उर्वरित लोकांची प्रतीक्षा यादीची नोंदणी करत आहोत। लवकरच अजून एक शिबिर आपण याचं घेणार आहोत, जेणेकरून दिव्यांगांना मॉड्युलर हात आणि पाय देण्यात येतील आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं जीवन सुकर होईल। यासाठी आम्ही सगळे भारत विकास परिषद जळगाव आणि दिव्यांग केंद्र पुणे यांचे सर्व सदस्य प्रयत्नरत आहोत आणि आमचं सगळ्यांचं मिळून एकच उद्दिष्ट आहे की नरसेवा हीच नारायण सेवा आहे आणि या माध्यमातून आपण हे काम करत आहोत। 1 मार्च रोजी दिव्यांग शिबिरासाठी येणारे जे दिव्यांग बांधव आणि त्यांच्यासोबत येणारे जे प्रतिनिधी आहेत यांना शिबिर स्थळापर्यंत आणण्यासाठी आपण 3 ठिकाणी पिकअप सेंटर ठेवलेले आहेत। एक रेल्वे स्टेशनवर आहे, दुसरं बस स्टँडवर आहे आणि तिसरा आकाशवाणी चौकात आहे। या ठिकाणाहून शिबिर स्थळापर्यंत येण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि दिव्यांग बांधव जेव्हा केमिस्ट भवनला येतील त्यांची तिथं नोंदणी होईल आणि दिवसभराच्या त्यांच्या नोंदणीनंतर तिथं मोजणी होणार आहे। याच दरम्यान त्यांची तिथं भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। सर्वांना विनंती आहे की सर्व दिव्यांग बांधवांनी ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांनी आपापल्या एका प्रतिनिधीसोबत यायचं आहे तिथं आणि आपण या भारताचे सुबुद्ध नागरिक आहोत, सुजाण नागरिक आहोत, तर तिथं शिस्तीचं पालन करून आपण सर्व मिळून हे शिबिर यशस्वी करूया। हेच या निमित्ताने सगळ्यांना मला सांगावंसं वाटतंय।